एक विकेट पडली ना, ये पहला विकेट है। विचार करा, मोठी विकेट पडलेली आहे, ती छोटी मोठी नाही आहे. देश जनता जाग चुकी है। इंडियन टीमची जशी धोनीची विकेट जाते ना, धोनीची विकेट नाही गेलेली आहे, ती सुरेश रायनाची विकेट गेलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर माझ्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्राच्या, मुंबईच्या की मराठीचा. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे मराठीचा. तर तुम्हाला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांनीही दिल्ली जिंकली होती, बाजीराव पेशवा यांनीही दिल्ली जिंकली होती आणि अण्णा हजारे यांच्या टायमाला पण काँग्रेसची सत्ता पलटी आली. पण आज अभिजित दिपके जो दिल्लीला बसलाय, आजची सत्ता पलटू शकते की नाही, चला बाबाशी विचारूया. बाबा, तुम्हाला काय वाटतं? एक विकेट काढला ना त्यांनी, किती विकेट बाकी आहेत? सर्व विकेट हळूहळू निघतील, कारण की लोकांना समजलंय मराठी माणूस काय असतो, मराठी माणसाची ताकद काय आहे. तुम्ही बघा, कधी पण इतिहास काढून बघा. इतिहास जर लोकांना आता इतिहासमध्ये इंटरेस्ट नाही राहिलाय, इतिहास काढून बघा. क्रिकेटच्या देव पण मराठी आहे. बॉलिवूडची सर्वात चांगली गायिका आपली मराठी आहे, त्यांचं आता निधन झालंय. मराठी माणूस काय, बाळासाहेब ठाकरे हा कोणता नेता नव्हता, हे लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे कोणता नेता नव्हता. त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये एवढी ताकद होती, पूर्ण मुंबई एका ह्याच्यामध्ये थांबवायच्या. हे सर्व मराठीने. हा अभिजित दिपके आपला मराठी. पण आपलं ॲक्च्युली आपल्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपला मराठी माणूस आहे ना, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला मागत नाही. कारण की ते 15,000 20,000 मध्ये विकले गेलेत. का विकले जातात? त्यांच्याकडे सोन्यासारखी मुंबई आहे, सोन्यासारखं कोकण आहे, सोन्यासारखं राष्ट्र आहे, जे यांना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, कितीतरी लोकांनी ह्यांना हे राष्ट्र दिलेलं आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं आहे. ह्या लोकांना या मराठी भाषेच्या आणि या महाराष्ट्राचा गर्व नाही. आणि आत्ता पण लोक टेम्पररी ह्याच्यामध्ये राहतील आणि विसरून जातील. सपोर्ट करा. तुम्ही कधी पण बघा, भगतसिंगचं नाव येतं, मग आपल्या राजगुरूचं नाव का नाही येत? भगतसिंगचं मान्यवर, त्यांना मानायला पाहिजे, पण त्यांच्या जोडीला आपला मराठी माणूस पण उभा होता. हा लोकांनी विसरायला नाही पाहिजे. हे सर्व मराठी माणसाने. आज दिल्ली हरवणारा पण मराठी माणूस, जिंकला कोणी? मराठी माणसाने. पण मराठी माणसाने याची कदर करायला पाहिजे नाही. कारण की तुम्ही विकले गेले तर तुमचे राष्ट्र पण विकलं जाईल. तुम्ही आपली भाषा तर विकायला, कितीतरी आपली भाषा विकत घ्यायला तयार आहेत. आपली भाषा पण जपायला पाहिजे. मराठी माणसांनी जागायला पाहिजे, खरंच जागायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. आपला माणूस एवढा पुढे गेला, एवढा मोठा झाला, एवढा मोठा होतोय आपला माणूस, त्याला सपोर्ट करायला पाहिजे. डोळे बंद करून सपोर्ट करायला पाहिजे एका मराठी माणसाने आणि एका मराठी भाषिक, जी भाषा मराठी आहे, मातृभाषा मराठी आहे, त्यांनी